तुम्हाला काय वाटतं? असाच क्रिप्टोकरन्सीमधून पाऊस पडू शकतो? बिटकॉईनमधून अगणित पैसा तुम्हीही कमवू शकता का? स्वतःची मर्सिडीज BMW घेऊ शकता का? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. नमस्कार, मी संकेत आवटे. पहिलं आपल्याला पाहावं लागेल की क्रिप्टोकरन्सीची सुरुवात कशी झाली. क्रिप्टोकरन्सीची कन्सेप्ट ही आहे की कम्प्लिटली डिसेंट्रलाइज्ड करन्सी. यावर कोणाचाही कंट्रोल नको. कोण बाय करतं, कोणाला पाठवतं, कोण कुठे सेल करतोय, कोणाकडे त्याचा कंट्रोल आहे, हे कधीही कोणालाही कळू नये यासाठीच क्रिप्टोकरन्सीचा जन्म झाला. आणि जेव्हा आपण क्रिप्टोकरन्सी आपल्याकडून दुसऱ्याला देतो, आपण देणारा आणि दुसरा घेणारा कोण आहे, कसा आहे, कोणालाही समजत नाही. पण खरी सुरुवात होते एल सॅल्वाडोर या देशापासून. ॲक्च्युली याचा प्रेसिडेंट बुकेले डिक्लेअर करतो की क्रिप्टोकरन्सीमध्ये सगळे ट्रान्झॅक्शन होणार. हो, क्रिप्टोकरन्सी लीगल टेंडर आहे एल सॅल्वाडोरमध्ये. I will send to Congress a bill that will make Bitcoin a legal tender in El Salvador. तुम्ही बाईंग सेलिंग करू शकता आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तुम्हाला जे हवं, जसं आपण पैशाचा, रुपयाचा, डॉलरचा वापर करतो तसाच तुम्ही या क्रिप्टोकरन्सीचा वापर करू शकता. क्रिप्टो कुठली? बिटकॉइन. बिटकॉइन इज लीगल टेंडर फॉर एल सॅल्वाडोर. एल सॅल्वाडोर हा अमेरिकन देश आहे आणि या देशामध्ये आपण क्रिप्टोकरन्सीचा प्रत्येक गोष्टीसाठी यूज करू शकतो. एवढ्यावरच देश थांबला नाही. या देशाने QR कोड बनवले. या QR कोडच्या माध्यमातून तुम्ही स्कॅन करू शकता. तुम्हाला जी वस्तू हवी ती बाय करू शकता. इन शॉर्ट, आपल्याकडे पेटीएम आहे, फोनपे आहे, गुगल पे आहे, तसाच वापर होऊ लागला त्या QR कोडचा. तसाच वापर होऊ लागला ATM कार्डमध्ये सुद्धा. म्हणजेच क्रिप्टोकरन्सी कम्प्लिटली लीगल झाली. जसा रुपया आहे तसाच तिकडे क्रिप्टोकरन्सीचा वापर होऊ लागला. बट ॲक्च्युअल त्यांची करन्सी होती डॉलर. मग या क्रिप्टोकरन्सीचा कसा वापर होत गेला आणि कशा प्रकारे याचा सुळसुळाट झाला याच्यावर थोडीशी नजर फिरवू. चिनोची प्रगती प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू होती. चिनो म्हणजे कोण? कोणी मुलगा नाही, तर चिनो म्हणजे तेच ॲप ज्या थ्रू हे सगळे ट्रान्झॅक्शन होत आहेत. बिटकॉइन बाईंग सेलिंग जे काही होतं ते चिनो ॲप थ्रूच होत होतं. यांचं आहे ॲप, यांचं आहे ATM, यांचं आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्या थ्रू हे सगळे ट्रान्झॅक्शन होत होते. आणि हे ट्रान्झॅक्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात होत होते की 50% एल सॅल्वाडोरची जनता यामधून ट्रान्झॅक्शन करत होती. म्हणजेच याची इंटेन्सिटी तुम्ही ओळखू शकता. जिकडे बघाल ना तिकडे बिटकॉइनचा सिम्बॉल. प्रत्येकाच्या शर्टवर, प्रत्येकाच्या दुकानावर, प्रत्येकाच्या कंपनीवर बिटकॉइन बिटकॉइन आणि फक्त बिटकॉइन. कामगारापासून ते एक एज्युकेटेड व्यक्तीपर्यंत प्रत्येकाकडे हे बिटकॉइनचे सिम्बॉल पाहायला मिळत होते. ट्रान्झॅक्शन्स पाहायला मिळत होते. एक सर्वसामान्य माणूस ज्याचा पगार 200 रुपये 500 रुपये असतो त्याला सुद्धा बिटकॉइन थ्रू ट्रान्झॅक्शन करावे लागत होते. कारण त्याच्या मनावर पूर्णपणे बिंबवलं गेलं होतं की बिटकॉइनमध्ये ट्रान्झॅक्शन करणं खूप गरजेचं आहे. का? तर जेव्हा तुमच्या हातामध्ये पगार पडतो ना तेव्हा पहिला डोक्यामध्ये विचार येतो काहीतरी वस्तू खरेदी करूयात, घरच्यांसाठी काहीतरी घेऊन जाऊयात. गोडाधोडाचा बेत असतो, बरेच प्लॅन असतात, खूप सारे पैसे त्यामध्ये संपून जातात. पण जेव्हा तुम्ही हे पैसे तुमची सॅलरी बिटकॉइनमध्ये घ्याल त्यावेळी हा सगळा खर्च खूप कमी होईल. खर्च कमी होणार म्हणजेच बिटकॉइन सेव्ह होणार, प्लस तो वाढत राहतो. लाखात प्राइस आहे त्याची, म्हणून प्रत्येक जण त्यामध्ये पेमेंट ॲक्सेप्ट करू लागला. आणि जेव्हा तुम्हाला खर्च करायचा आहे, चिनो ॲप आहेच तुमच्याकडे, तुम्ही एक्सपेन्स करू शकता. प्रत्येकाला हे कळू लागलं. त्याच्या पुढे जाऊन यांनी सुरुवात केली स्वतः बिटकॉइन मायनिंग करायला. बिटकॉइन मायनिंग करण्यासाठी प्रचंड एनर्जी लागते आणि खूप जास्त एनर्जी तिकडे कन्झ्युम होते आणि यालाच पर्यावरणाचा ऱ्हास करणं म्हटलं जातं. म्हणूनच बुकेलेनी एक शक्कल लढवली. एल सॅल्वाडोरमध्ये एक नवीन एनर्जी बनवण्यासाठी त्यांनी सुरुवात केली ज्यामधून झिरो इमिशन होणार, कार्बन इमिशन होणार नाही. असं कशापासून तुम्ही एनर्जी बनवणार? तर त्यासाठी त्यांनी निवडला ज्वालामुखी. हो, व्होल्कॅनोपासून त्यांनी एनर्जी बनवणार आणि त्यासाठी प्रोजेक्ट सुद्धा सुरू केला. पण या सगळ्याचा परिणाम रिव्हर्स होणार होता आणि त्याची सुरुवात झाली. 45-48 लाखाला गेलेला बिटकॉइन डायरेक्ट 15 लाखावर येऊन पोहोचला. 3 पटीने डाऊन झाला. आज बिटकॉइनमध्ये मुवमेंट जर तुम्ही बघितली तर डेली 5-10% होत असते. 20-30% एका दिवसामध्ये मुवमेंट सुद्धा झालेली आहे वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजमध्ये. पण बिटकॉइनमध्ये जर तुम्ही मुवमेंट चेक केली तर 10% इझिली मुवमेंट होते. आणि ही मुवमेंट
त्याच छोट्या मोठ्या कामगारांना आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना पाहायला मिळाली. हो, जवळपास 10%चा 20%चा फरक म्हणजे खूप मोठा क्रॅश. त्यांचा जो इन्कम होता, एखादा दुकानदार असेल, एखादा व्यावसायिक असेल, त्याचं मार्जिनच असतं 10 ते 20%चं. जेव्हा त्याने बिटकॉईनमध्ये पेमेंट ॲक्सेप्ट केलं होतं आणि बिटकॉईन क्रॅश झाला होता, डायरेक्ट 20 ते 30%चा लॉस. आणि हा लॉस म्हणजे त्याचं प्रॉफिट मार्जिन गायब. आणि जर त्याने हे लॉंग टर्मसाठी होल्ड केलं असेल तर प्रचंड नुकसान. आणि यामुळेच हे सगळे दुकानदार व्यावसायिक खूप जास्त त्रस्त झाले, कारण अप ट्रेंड कमी आणि डाऊन ट्रेंड जास्त. तरीसुद्धा बुकेले प्रेसिडेंट अजूनही शाश्वत होते, गॅरंटी देत होते की बिटकॉईन हा मायनर क्रॅश आहे, इथून हा पुढे वर जाणार. आणि इथेच येतो खूप मोठा ट्विस्ट. का बुकेले क्रिप्टोकरन्सीला एवढा सपोर्ट करतायत? का बुकेले बिटकॉईन क्रॅश होऊन सुद्धा आपल्या जनतेला सांगतायत की तुम्ही इन्व्हेस्ट करायचं, बिटकॉईनमध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे, आजही ते म्हणतायत? हे सगळे ट्विट तुम्ही इकडे चेक करू शकता. आणि याच्या मागचं रहस्य जाणून घेण्यासाठी चला तर. बुकेलेला मात्र आता प्रत्येकजण प्रश्न विचारू लागला की तुम्ही गुंतवणूक केली आहे, लोकांचा पैसा गुंतवलाय, तोही क्रिप्टोकरन्सीमध्ये, तुम्ही कसं काय लोकांच्या पैशाबरोबर खेळू शकता? कोणी अधिकार दिला तुम्हाला देशासोबत खेळण्याचा? जरी तुम्ही प्रेसिडेंट असला, खूप मोठी स्वप्न दाखवली, एवढा पैसा गुंतवणूक केला डायरेक्ट क्रिप्टोमध्ये, कोणाला विचारून किती अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केली आहे? आणि जेव्हा क्रिटिसिझम वाढू लागलं, जगभरात प्रत्येक देश ही न्यूज पब्लिश करू लागला की बुकेलेचा डिसिजन चुकला, क्रिप्टोकरन्सीमध्ये त्यांनी देशाचा पैसा लावला, लोकांचा लावला. हे मी मगापासून मी तुम्हाला सांगितलंच होतं, पण देशाचा पैसा, खजिन्यातला पैसा सुद्धा बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्टेड आहे. आणि आजही बुकेले त्यावर बुलिश आहे. याचं काय कारण? प्रत्येक जण जेव्हा हा प्रश्न विचारू लागला तेव्हा बुकेलेनी क्लिअर केलं की जी गुंतवणूक केली आहे ना, ती फक्त 0.5% आहे. त्यांच्या अर्थमंत्र्यांनी ही कन्सेप्ट क्लिअर केली की फक्त 0.5%, 1% सुद्धा आम्ही त्यामध्ये गुंतवणूक केलेली नाही. मग पुढचा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये घुमू शकतो की एवढी ॲडव्हर्टाइजमेंट का करताय तुम्ही क्रिप्टोची? फक्त 0.5% गुंतवणूक करून किती मिळवणार आहात? असा ऑलरेडी एक छोटासा देश आहे तुमचा, आणि त्यामधली तुम्ही फक्त 0.5% गुंतवणूक करताय. अशी किती अमाऊंट तुम्ही गुंतवली असेल आणि असं किती मिळवणार आहात? हा जेव्हा प्रश्न पडतो ना, तेव्हा ॲनालिसिस करायला भाग पाडलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी पर्यटनासाठी वेगवेगळे बीचेस डेव्हलप केले, 6 ते 7 बीच एकमेकांसोबत कनेक्ट केले आणि सगळे पेमेंट क्रिप्टोने ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली. आता तुम्हाला मी ही नवीन गोष्ट सांगायला नको की ज्या लोकांकडे ब्लॅक मनी आहे तो मॅक्सिमम त्यांनी क्रिप्टोमध्ये ट्रान्सफर केला होता. ज्या लोकांना हवाला थ्रू पैसा ट्रान्सफर करायचा आहे त्यांनी क्रिप्टोचा आधार घेतला. ज्या लोकांना क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्यांनी सुद्धा क्रिप्टोचा आधार घेतला. मग असा पैसा ज्या लोकांकडे आहे, ज्या लोकांना टॅक्सची चोरी करायची आहे, त्या लोकांकडे सुद्धा क्रिप्टोमध्ये पैसा आहे. मग असे लोक एल सॅल्व्हेडोरला जाणं पसंत करू लागले, तिकडं स्पेंड करणं पसंत करू लागले, कारण तो पैसा इथं आपण युटिलाइज करू शकत नाही. केला तर इन्कम टॅक्स, ईडी सगळे तुमच्या मागे हात धुवून लागणार, हे माहितीच आहे. आणि हीच गोष्ट प्रत्येक देशामध्ये झाली. आणि ही काहीतरी नवीन कन्सेप्ट आहे. बिटकॉईनचा देश, बिटकॉईनची थीम असणारा बीच आणि जगभरातून येणारी लोक आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी असणारे हे एल सॅल्व्हेडोर, म्हणून प्रत्येकजण त्याला प्रेफर करू लागला. पर्यटन प्रचंड वाढलं, देशाचा रेव्हेन्यू वाढू लागला. आणि हेच कारण आहे प्रेसिडेंट बुकेले यांनी क्रिप्टोला ॲक्सेप्ट करण्याचं आणि क्रिप्टो हब त्याच्या देशाला बनवण्याचं. फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज त्यांनी घेतला आणि त्याचा फायदा देशाला करून दिला. इन शॉर्ट, लोकांचा होतोय नाही होतोय, पुढे काय होतं, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण त्यांनी जेवढा काळ क्रिप्टोचा वापर केला तेवढ्या काळामध्ये खूप चांगली कमाई केलेली आहे. आणि यामध्ये स्वतःचा स्वार्थ सुद्धा साधून घेतलेला आहे. त्याबद्दल जर माहिती हवी असेल तर कमेंट करा. स्वार्थ जेवढ्या जास्त कमेंट येतील त्या कमेंटवर मी एक नवीन व्हिडिओ बनवू शकतो, कशा प्रकारे बुकेले यांनी स्वतःचा स्वार्थ साधला. आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल, या सगळ्याचा आमच्याशी काय संबंध? एल सॅल्व्हेडोर कुठला, अमेरिका कुठली आणि बिटकॉईन कुठलं? आम्ही काय करू? बरोबर आहे, पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, परदेशामध्ये जे सगळं चालतं ना, तो ट्रेंड पहिला आपण फॉलो करायला पुढे असतो. मग तो ड्रेसिंग सेन्सपासून असेल किंवा फायनान्समध्ये आलेली एखादी गोष्ट असेल, फॉलो पहिला आपण करतो, कारण आपल्याला कूल बनायचं असतं. आणि तसंच इकडे सुद्धा घडतंय. आणि क्राऊड 125 करोड जनता ती पण वाढते आहे आणि लवकरच आपण चायनाला पण मागे टाकतोय. म्हणून
प्रत्येकजण आपल्या देशाला टार्गेट करतोय. त्यामुळे या बिझनेसने सुद्धा आपल्या देशाला टार्गेट केलं. अगदी बरोबर ऐकताय. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे एक्सचेंज लिस्ट होऊ लागले भारतामध्ये काम करण्यासाठी. पण भारतीय सरकार हम तो मानेंगे नहीं, आम्ही तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही क्रिप्टोसाठी कंपनी सुरू करायला, एक्सचेंज सुरू करायला. मग हे सगळे त्याच्यापेक्षा जास्त बुद्धिमान यांनी अक्कल चालवली आणि वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या कंपन्या रजिस्टर करायला सुरुवात केली. मग सिंगापूर असो किंवा असो दुबई किंवा असो अमेरिका, वेगवेगळ्या देशांमध्ये आपले एक्सचेंज सेटअप केले, क्रिप्टो करन्सीच्या कंपन्या सेटअप केल्या आणि सेल होऊ लागला भारतातून. भारतीय पैसा पुन्हा बाहेर जाऊ लागला. बरं, पैसा बाहेर जातोय ठीक आहे, पण तो सेफ आहे का याचा विचार करायला हवा. एक छोटंसं उदाहरण शेअर मार्केटचं देतोय. शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल, एखाद्या कंपनीचे शेअर्स बाय करणार असाल, तर त्याची प्रोसेस काय? जेव्हा तुम्ही एखादा XYZ शेअर NSE किंवा BSE थ्रू बाय करता, पण बाय कुठे करता? तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटवरून. जेव्हा तुम्ही तो शेअर बाय करता तेव्हा ते शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये येतात. मग ते डीमॅट अकाउंट ब्रोकरचं असतं ना, मग याचा अर्थ तो ब्रोकर त्यावर कंट्रोल करत नाही. ॲक्च्युली ते शेअर्स स्टोअर झालेले असतात CDSL किंवा NSDL कडे आणि या सगळ्या शेअरची जबाबदारी, या कंपन्यांची जबाबदारी गव्हर्नमेंट घेतं. त्यामुळे आपण बिनधास्त असतो. ब्रोकर जरी पळून गेला ना, आपले शेअर्स आपल्याला परत मिळतात. तो आपले शेअर्स घेऊन कुठेही जाऊ शकत नाही. पण इकडे तसं होत नाही. ॲक्च्युली या सगळ्या कंपन्यांवर क्रिप्टोच्या आपल्या सरकारचं कुठलंही कंट्रोल नाही. मग या कंपन्यांवर नियंत्रण कोण ठेवतं? कोणीही नाही. आपल्या मर्जीचे मालक आहेत हे लोक. त्यामुळं जे आपण क्रिप्टो करन्सीमध्ये बाईंग करतो, सेलिंग करतो, ते सगळं त्यांच्या थ्रू होतं. त्याच्यावर कंट्रोल तो एक्सचेंज ठेवतो किंवा ते क्रिप्टो ॲप ठेवतं. आणि जेव्हा आपण एखादी करन्सी बाय करणार तेव्हा आपलं व्हिजन काय? जेव्हा तो वाढेल, पैसे मल्टिपल टाइम्स होतील, त्यावेळीच मी विकणार. आणि एक रेशो याचा फिक्स असतो. फॉर एक्झाम्पल 1,00,000 क्लायंट त्या क्रिप्टो कंपनीकडे आहेत किंवा त्या एक्सचेंजकडे आहेत. XYZ कंपनीचं नाव असेल त्या कंपनीचे 1,00,000 क्लायंट दररोज बाईंग सेलिंग करतात का? 100% नाही. त्यांना माहिती असतं 20%, 30%, 40% रेशो असतो जे लोक दररोज बाईंग सेलिंग करतात. 100 बिटकॉइन त्यांच्याकडे असतील ना, तर 100 पैकी दररोज फक्त 30-40 मध्येच बाईंग सेलिंग होतं, बाकीच्यामध्ये होत नाही. मग माझ्याकडे खजिना पडून आहे तर मी त्याला फक्त बघत बसायचं का? बिलकुल नाही. हे लोक त्याचा यूज करणार, कारण तोंडाला कधी ना कधी पाणी सुटतंच. आणि जेव्हा हे त्याचा यूज करतील तेव्हा त्यांना अजून जास्त प्रॉफिट व्हायला सुरुवात होईल. जर तुम्हाला उदाहरण द्यायचंच झालं तर वॉल्टचं देऊ शकतो. त्यांनी तुम्हाला एक अट घातली की तुमच्याकडे ज्या करन्सी असतील ना त्या आमच्याकडे स्टोअर करा. स्टोअर केल्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला व्याज देऊ. फक्त ठेवणंच नाही तर त्याच्यावर व्याज सुद्धा देऊ, सिक्युअरली पण ठेवू. ही सगळी वचनं तुम्हाला दिली. 12% व्याज द्यायला सुरुवात केली. मोठमोठ्या लोकांनी त्याला प्रमोट केलं. आता प्रमोट करणाऱ्यांना मी चूक किंवा वाईट म्हणत बसणार नाही, ते काम तुमचं आहे. आणि कुठली कंपनी काय करेल, पुढे जाऊन बंद पडेल, चालू राहील, याची पण आपल्याला गॅरंटी नसते. ठीक आहे, त्या बाबतीत आपण पडायला नको. पण वॉल्टनी काय केलं? खूप जास्त तुमच्या करन्सी वापरायला सुरुवात केली आणि त्याच करन्सीला जेव्हा करेक्शन आलं, खूप मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी क्रॅश झाली, बिटकॉइन क्रॅश झालं, त्यावेळी मॅक्सिमम लोक विड्रॉल करू लागले. आता करन्सी क्रॅश होते, कोणी बघत बसणार आहे? माझे पैसे डोळ्यासमोर पडतायत, मी बघत बसू? नाही. आता माझी व्हॅल्यू ही आहे, ही आता डाऊन होत चालली आहे, मी बघत बसणार नाही. जसं ती डाऊन होत जाईल तसं मी त्यामधून एक्झिट करण्याचा प्लॅन करणार. आणि हे प्रत्येक जण करतो. आणि जेव्हा हा रेशो जो मी तुम्हाला सांगितलं होतं 30 ते 40% रेशो असतो किंवा 20% रेशो असतो, तो गडबडला जातो, तेव्हा 60, 70, 80, 90% जाऊ शकतो विड्रॉवल. आणि त्यावेळी तुमच्याकडे कॉइन्स नसतात, त्यावेळी तुमच्याकडे पैसे नसतात. आणि ज्यावेळी तुम्ही हे सगळे रिफंड करू शकणार नाही त्यावेळी तुमचे बँक करप्सीचे खूप जास्त चान्सेस वाढतात. सेम गोष्ट घडली वॉल्टसोबत. असे शेकडो उदाहरणं आहेत. पण वॉल्ट वेल नोन कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, मोठ्या इन्व्हेस्टरनी इन्व्हेस्ट केलेली कंपनी आहे किंवा खूप मोठ्या कॅपिटलिस्टनी यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली कंपनी आहे. अशी कंपनी सुद्धा या अवस्थेत जाऊ शकते. अशा शेकडो कंपन्या ऑलरेडी बंद पडल्यात आणि शेकडो लोकांचे नव्हे करोडो लोकांचे पैसे यामध्ये अडकलेत. तरी सुद्धा आपण याच्या नादी लागतोच, कारण पुन्हा उदयाला येतं चेन मार्केटिंग. यामध्ये सांगितलं जातं तुम्ही 2 लोकांना आणा, 4 लोकांना आणा, त्याचं कमिशन तुम्हाला मिळेल. जेवढी लोक खालची काम करत जातील तुमचे पैसे वाढत जातील. ते बघून परत लोक इन्व्हेस्ट करू लागतात. आता क्रिप्टो करन्सीचं ऑलरेडी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की क्रिप्टो करन्सी चालती कशी. डिसेंट्रलाइज्ड आहे, कुणी बाय केल्या, किती बाय केल्या, कशी कुठे मुवमेंट होते कोणालाही कळत नाही.
पण हे कमिशन कुठल्या बेसिसवर देतात? तुम्हाला कसं कळतं की मीच ते 2 क्लायंट आणलेत? इथेच तर सगळी गेम आहे. बरं, त्याच्या पुढे जाऊन आता परत ते हुशार झाले. ते म्हणतात अजून एक्सचेंजवर आमचा कॉइन लिस्ट व्हायचा आहे. आम्ही प्री IPOs तुम्हाला देतोय. तुम्ही बाय करताय. आत्ता 50 पैसे 1 रुपयाला बाय करताय. पण याची प्राइस पुढे जाऊन 1 कोटी रुपये होणार आहे. या आविर्भावात आपणही बाय करतो. 25 दिन में पैसा डबल, पण इकडे डबलची गोष्ट होत नाहीये. शेकडो पटीने वाढण्याची गोष्ट होते. मर्सिडीज BMWची गोष्ट होते. सध्या आपल्याकडे सायकल आहे, 50,000ची बाईक आहे, तर डायरेक्ट आपण आता झेप घेतोय BMW मर्सिडीजकडे. याच स्वप्नांचा खूप मोठा फायदा उचलण्यासाठी या लोकांनीच आपल्याला फसवण्याचा, ट्रॅप बनवण्याचा प्लॅन केलेला आहे. जी गोष्ट भारतात लीगल नाही किंवा भारत सरकार ठामपणे त्याला अप्रूव्हल देत नाही, त्याच गोष्टीची काही वाक्य, सरकारची काही वाक्य, काही स्टेटमेंट मोडून तोडून तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात आणि तुम्हाला इन्व्हेस्ट करायला भाग पाडलं जातं. अजून एक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. गारी टोकन बाय चिंगारी ॲप. चिंगारी ॲपने गारी टोकन नावाचा एक टोकन बनवला आणि त्याचा सेल सुरू केला. बरं, कोण बाय करतं? याला कोण प्रमोट करतं? हे ऐकून सुद्धा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रमोशन सुरू झालं आणि याचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे माहिती आहे? सलमान खान. हो, एवढा मोठा ॲक्टर याला प्रमोट करतोय. आता जुबा केसरी म्हणणारे पण बरेच आहेत, पण याला सुद्धा प्रमोट करणारे खूप सारे मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत. मग तुम्हाला आम्हाला काय वाटणार? एवढा मोठा माणूस, करोडपती माणूस यामध्ये इन्व्हेस्ट करतोय, तो आपल्याला पण करायला सांगतोय. मग मी का करू नये हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये निर्माण होणार. म्हणून तुम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करता. ॲक्च्युली यामध्ये होतं पंप अँड डंप, दुसरं काही नाही. मी खुलेआम आणि क्लिअरली बोलण्याचा प्रयत्न करतोय. $0.72 पोहोचलेला हा कॉइन, गारी कॉइन, डायरेक्ट क्रॅश होतो आणि पोहोचतो $0.01. 98-97% क्रॅश याच्यामध्ये पाहायला मिळतो. जस्ट इमॅजिन, तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्याचे डायरेक्ट बनले 10,000 रुपये. इमॅजिन करू शकता हे घडलंय. तुम्हाला जी गोष्ट रिस्की वाटते ना, मग ते स्टॉक मार्केट असो, म्युच्युअल फंड असो किंवा असो क्रिप्टो करन्सी, जोपर्यंत सेफ वाटत नाही तोपर्यंत यामध्ये उतरू नका. जोपर्यंत त्यातलं बेसिक नॉलेज मिळत नाही तोपर्यंत याच्या नादी लागू नका. अदरवाईज खूप मोठे लॉसेस होणार, हे मात्र नक्की. सिंपल फंड असतो, कोणीही कॉइन लॉन्च करू शकतं. समजा मी कॉइन लॉन्च केला ABC कॉइन मी आज लॉन्च केला. 1 कोटी टोकन मी त्याचे बनवले आणि त्यातले फक्त 10,000 टोकन मी मार्केटमध्ये आणले. तुम्हाला सगळ्या लोकांना सांगितलं याला बाय करा. तुम्ही सगळे लोक त्याला बाय करता. बाय केल्यानंतर तो लिस्ट होतो, प्राइस वाढू लागते. का? कारण तुम्ही दुसऱ्या लोकांना पण सांगता मी हा 1 रुपयाला बाय केलाय, आता लवकरच याची प्राइस 50,000 पर्यंत जाऊ शकते. हो, 1 रुपयाचा कॉइन डायरेक्ट 50,000ला, माझ्या रुपयाचे 50,000 होणार आहेत. बरीच लोक अजून बाय करण्याच्या नादाला लागतात, पण त्यांना तेवढा सप्लाय मिळत नाही. डिमांड खूप जास्त आहे. याचा अर्थ प्राइस वाढू लागते आणि जसजशी प्राइस वाढेल तसं काही लोक सेल करू लागतात आणि जेव्हा त्या दुसऱ्या लोकांना मिळतं ना, तेव्हा ते दाखवतात बघा मी 5 रुपयाला बाय केलाय, मी 10 रुपयाला बाय केलाय, माझे आज 10 रुपयाचे 1,000 झाले, 500 रुपये झाले. अशी प्राइस त्याची वाढू लागते आणि जेव्हा एक सर्टन लेवलला 20, 30, 40 पटीने प्राइस वाढते तेव्हा हेच प्रमोटर आणि हेच टोकन ओनर किंवा ती मेन कंपनीचे मालक ते सगळे टोकन्स उरलेले सेल करून टाकतात. डिमांड प्रचंड असते, प्रत्येकाला ते कॉइन मिळत जातात आणि आपले पैसे यांना मिळत जातात. फायनली टोकन तर सेल होतात, पण क्रिप्टो ती ABC डायरेक्ट डाऊन ट्रेंडमध्ये जाते आणि झिरोला जाऊन बसते. कारण परत डिमांड संपते, प्रमोटर त्यातून बाहेर पडतो, प्रमोटर परत त्याची ॲड करत नाही. याचा अर्थ तो वाढणं पॉसिबल नाही. इन शॉर्ट, तुम्हाला लुटलं जातंय, तुमचा पैसा इथेच बर्बाद केला जातोय. म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण होतं की तुमची होणारी फसवणूक आणि तुमचा लुटला जाणारा पैसा हे तुमच्यासोबत घडू नये. हजारो कंप्लेंट्स आमच्याकडे या बाबतीत येतात आणि हे सगळं आम्ही खूप साऱ्या वेळा कन्फर्मेशन घेतलंय आपल्या वेगवेगळ्या ऑथॉरिटीजकडून. या कंप्लीट MLM स्कीम आहेत. चेन मार्केटिंगच्या स्कीमद्वारे क्रिप्टो करन्सी अक्षरशः तुमच्या गळ्यात घातली जाते. सो सावध राहा, सतर्क राहा. जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, तुमचा प्रॉपर रिसर्च असेल, तुम्हाला एखाद्या कॉईनबद्दल काही माहिती असेल, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती रिस्क घेऊ शकता. अदरवाईज यापासून लांब राहणं कधीही चांगलं. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.